वेलकम टू बॅक अवर चॅनल ऑप्शन ॲक्शन. सो बेसिकली उद्यासाठी आपण निफ्टी 50 साठी एक छोटंसं अनालिसिस करतोय. जर तुम्ही चार्ट वरती बघत असेल स्क्रीनवरती तर ऑल टाइम हाय जे मार्केट गेला होता ऑलमोस्ट 24174 हे ऑल टाइम हाय मार्केट आहे आणि त्याचं जे काही रिटेस्टला आलेलं मार्केट आहे किंवा क्लोजिंग मार्केट आहे ते आहे 24009. हे मार्केटचं क्लोजिंग होतं लास्ट फ्रायडे. सो उद्यासाठी जे काय 1 तारखेला बघतोय आपण अनालिसिस काय असणार आहे तर त्यामध्ये फर्स्ट थिंग इज दॅट की बघतोय तर मॉर्निंगच्या साईडला गॅप अप झाला पाहिजे. त्यानंतर ओव्हरऑल पुट साईड म्हणजे डाऊन साईडला मार्केट गेला पाहिजे. हे ओव्हरव्ह्यू काय आहे कारण की यस्टरडे म्हणजे लास्ट ट्रेडिंगचं जे काही टाइम होतं त्यावेळी भरपूर लोक पुट साईडला बसले होते आणि काही लोक नवीन पोझिशन क्रिएट केलेले आहेत. आता हे जे नवीन पोझिशन क्रिएट झालेले आहेत तर त्यांना किंवा जे पुटसाठी जे ऑलरेडी प्रॉफिट बुक केले त्यांना आता एक्झिट करण्यासाठी मार्केट गॅप अप करेल आणि तिथून सगळ्यांना पॅनिक मोडवरती आणेल. जे काही सीईओ वाले किंवा कॉल साईड बसणारे कॉल रायटर्स किंवा पुट रायटर्सचे जे काही त्यांचे सेलर्स लोक आहेत त्यांना काहीच ह्या गोष्टीचा अडचण नाही आहे. सो ओव्हरऑल ऑप्शन बायर्सला बघितलं गेलं तर पॅनिक मोडमध्ये उद्या येऊ शकतं कारण की उद्या थोडंसं इम्पॉर्टंट डे आहे. तर उद्या मार्केट अपसाईडला जाईल, डाऊनला करेल, परत अपसाईडला जाईल, परत डाऊनला येईल. म्हणजे जर आपला बघितलं तर फर्स्ट जे काही टार्गेट आहे ते हे बॉक्स आहे. ह्या बॉक्समध्ये फर्स्ट टार्गेट असणार आहे. तर हे फर्स्ट टार्गेट कधी आहे तर मोठा हे बॉक्स फर्स्ट टार्गेट आहे. तर ह्या फर्स्ट टार्गेटचं जे रेंज आहे ते रेंज 23982 हे आपलं फर्स्ट टार्गेट आहे. सपोज हे बॉक्स ब्रेक झाला तर डायरेक्टली बॉक्स सेकंड टार्गेटला येईल आणि सेकंड टार्गेट आहे 23919. शक्यतो मार्केट फायनल टार्गेटला येणार नाही. जर आला तर तिथूनच मार्केट रिव्हर्स होईल आणि मार्केट क्लोज होईल ऑलमोस्ट 23943. सो हे छोटंसं ओव्हरव्ह्यू आहे, उद्यासाठीचं अनालिसिस आहे. तुमचे काही डाऊट्स असतील, प्रॉब्लेम्स असतील तर आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा आणि त्याचं जे काही रिझोल्युशन आहे आम्ही द्यायचा प्रयत्न करू.